नमस्कार. मी भारद्वाज दातार, भारद्वाज वाचनालय नाशिक आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आमच्या या नवीन यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ओळख मराठी पुस्तकांची आवड वाचनाची. आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आम्हाला या चॅनलला सुरुवात करताना सगळ्यात पहिले आपल्या सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वात प्रथम माझी ओळख करून देतो. मी भारद्वाज दातार नाशिकमध्ये भारद्वाज वाचनालय या नावाने 2008 सालापासून घरपोच वाचनालय सेवेत करत आहे. याद्वारे अनेक वाचकांना याचा लाभ झाला आहे, होतो आहे, भविष्यातही होईल. परंतु या दरम्यान काम करताना आम्हाला असं जाणवलं की लोकांना मराठी साहित्याची हवी तशी ओळख झालेली नाही आहे. तर त्यामध्ये काही ऐतिहासिक पुस्तकांचीच फक्त माहिती ही बऱ्याच जणांना असते, तर काही जणांना ती देखील नसते. हा जो प्रश्न आहे हा दूर करण्यासाठी म्हणून आम्ही या चॅनलची सुरुवात करत आहोत. अनेक मराठी ग्रंथप्रेमी रसिक तसेच जे वाचनालय शास्त्राचे विद्यार्थी आहेत त्यांना देखील या एकेका पुस्तकांची जी ओळख होणार आहे त्याचा काही ना काही प्रमाणात नक्की उपयोग होईल व ही सर्व पुस्तकांची ओळख आपण करून घेऊन आपलं जे वाचनाचा आवाका आहे तो वाढवावा व स्वतःला अधिकाधिक समृद्ध करावं ही आमची अपेक्षा आहे. तर चला तर सुरू करूया. याच्यामध्ये पहिलं जे आम्ही पुस्तक आज निवडलेलं आहे ते आहे चरित्र विभागातनं स्वामी विवेकानंद या आदरार्थी व्यक्तिमत्वाचं. स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे विवेकानंद प्रकाशन जे आहे त्यांच्या मराठी विभागाने. एकूण हे चरित्र 3 खंडांमध्ये आहे. 3 खंडांपैकी ह्याचं लेखन केलेले जे आहे ते प्राध्यापक S.N. धर यांनी पहिले इंग्लिशमध्ये केलं होतं. मग त्याचा अनुवाद जो केलेला आहे तो डॉक्टर सुरुची पांडे आणि सौ संगीता तपस्वी यांनी ओघवत्या मराठी भाषेमध्ये याचा अनुवाद केलेला आहे. याचा प्रकाशन दिनांक आहे 11 सप्टेंबर 2013. विश्व बंधुत्व दिन या नावाने तो ओळखला जातो. तर या दिवशी याचं प्रकाशन झालं. हा जो पहिला खंड तुम्ही माझ्या हातात बघता आहात हा त्याच्यातलाच भाग आहे. त्याच्यामध्ये नरेंद्राचं बालपण, शाळा महाविद्यालयातले दिवस, नंतर श्रीरामकृष्ण यांची झालेली त्यांची भेट, त्यांनी दिलेली संन्यास दीक्षा, त्यानंतर श्रीरामकृष्णांची महासमाधी, वराहनगर मठाची स्थापना, त्यानंतर त्यांनी केलेलं संपूर्ण भारत भ्रमण, त्यातली वाटचाल आणि ते शिकागोला जे सर्वधर्म परिषद जी ऐतिहासिक झाली तिथपर्यंतचं महत्त्वाचं वर्णन या पहिल्या खंडामध्ये येतं. एकूण 672 पानांचा हा पहिला खंड आहे. त्याच्यानंतर आपण बघूया यातलंच दुसरा जो भाग आहे म्हणजे या चरित्राचा दुसरा खंड जो प्रकाशित झाला आहे यात देखील एकूण 688 पानं आहेत. याच्यामध्ये अमेरिकेत त्यांनी नंतर ठिकठिकाणी केलेली जी व्याख्यानं आहेत त्याचा उल्लेख येतो. वेदांताचा प्रसार हा त्यांचा मुख्य विषय त्यावेळेला असेल. अमेरिकेत वेदांत सोसायटीची स्थापना देखील त्यांनी जी केली, इंग्लंडमधील दौरे, त्यानंतर ते दौरे त्यांचे लंडनहून कोलंबोपर्यंत आणि कोलंबोहून परत नंतर कलकत्त्यापर्यंत त्यांचं जे आगमन झालं या सर्व मधल्या काळाचं रोमहर्षक वर्णन हे या दुसऱ्या खंडामध्ये येतं. त्याच्यानंतर आपण पाहतो आहोत हा आहे त्यातलाच खंड 3 म्हणजे तिसरा आणि अंतिम भाग तो त्यांच्या समग्र चरित्राचा आहे. याच्यामध्ये त्यांनी उत्तर भारतातील अनेक धार्मिक स्थळांना ज्या भेटी दिल्या त्यामध्ये अमेरिका, फ्रान्स, नंतर इजिप्त येथेसुद्धा त्यांनी जे प्रचार दौरे केले, त्यानंतर जाऊन आले ते बेलूर मठापर्यंत त्यांनी जी तिथे महासमाधी घेतली तिथपर्यंतचा उल्लेख हा येतो. हा खंड साधारण 752 पानांचा असून यामध्ये लेखकांनी या चरित्राला संपूर्णपणे न्याय देण्याचा अगदी उचित प्रयत्न केला आहे. याचं मुख्य वैशिष्ट्य असं की काही दुर्मिळ फोटो तसेच काही नकाशे देखील फार अभ्यासपूर्वक त्यांनी याच्यामध्ये सामील केलेले आहेत. जे लोक हा चरित्र वाचतील त्यांना त्यांची एक आध्यात्मिक बैठक स्थिर होण्यास तसंच काही महत्त्वाची नीतिमत्ता बनवण्यास त्यांना ह्या ग्रंथाचा निश्चितच उपयोग होईल. तर आपणही या ग्रंथाचा अधिकाधिक लाभ घ्यावा ही विनंती. तसेच 940 421 0519 हा आमचा जो दूरध्वनी क्रमांक आहे याच्यामध्ये व्हॉट्सअपद्वारे देखील आपण आपल्या कमेंट्स आणि प्रतिक्रिया कळवू शकता. आपल्यालाही जर घरपोच वाचनालयाची सेवा हवी असल्यास आपणही या पत्त्यावरती या मोबाईल नंबरवरती आम्हाला आपला पत्ता SMS द्वारे कळवावा व आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करावं. तसंच इतरांना देखील याची लिंक शेअर करून आमच्या चॅनलला आपले आशीर्वाद द्यावेत आणि पुढील येणाऱ्या सर्व पुस्तकांचा देखील लाभ घ्यावा. धन्यवाद.